मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली. मात्र त्यानंतर आता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात 22 मोठ्या नेत्यांसह पक्षप्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंसह 22 नेत्यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे स्वागत देखील केले आणि मनसेवर अप्रत्यक्ष टीकाही केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेस वगैरे परतलेल्या सर्व बांधवांचे मी स्वागत करतो. वसंत मोरे हे आधी शिवसैनिक होते. मधल्या काळात ते दुसऱ्या पक्षात गेले. इतर पक्षात सन्मान मिळतो का, काय वागणूक दिली जाते याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होत आता ते स्वग्रही परतले आहेत. वसंत मोरेंनी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते, त्यामुळे त्यांना आता शिक्षा झालीच पाहिजे असे ठाकरे म्हणाले आणि ठाकरेंनी मोरेंना शिक्षा देखील सुनावली. ती शिक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक पटीने पुन्हा शिवसेना वाढली पाहिजे ही शिक्षा ठाकरेंनी मोरेंना सुनावली. वसंत मोरे यांच्यासह तब्बल मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 विभागाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आले आहेत. या पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरेंना विचारले असता वसंत मोरे म्हणाले, मी 16 वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे, पण 18 वर्ष पूर्ण न झाल्यामुळे मला पद मिळाले नव्हते. मी 12वीची परीक्षा उत्तीर्ण होताच 1992 साली कात्रजमध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो होतो. आज माझ्याबरोबर अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. मी मूळचा शिवसेनेचा असल्यामुळे माझा आज प्रवेश नाही, तर मी स्वग्रही परतलो आहे असे वसंत मोरे म्हणाले. त्यामुळे वसंत मोरे यांच्या या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुण्यात ताकद वाढेल का? कमेंटमध्ये सांगा. हा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच 20 मराठी हे आमचं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.